थांबायला जागा नाही आहे. आणि दुसरा सीन असा होतोय का आम्ही आहे ना एक नंबर व्ह्यू दिसलेला आपल्याला. आणि रायडर बघू शकता नाही का तुम्ही, भरपूर असे रायडर फिरतोय नाही का. मला पण असं वाटायला लागलं आता आपण पण आपली त्रिशूल घेऊन यायला पाहिजे होतो. घाट मस्त आहे एकदम, फक्त रस्ता छोटा आहे नाही का. तेव्हा छोटा रस्ता असल्यामुळं रस्ता बघू शकता तुम्ही, पूर्णपणे लाल मातीचा रस्ता आहे नाही का. आणि आपल्या इकडे जशी काळी माती असते अशी आपली एंट्रन्स राहील. ते देखो या बघा, इथून मध्ये घुसायचं आहे गाईज आपल्याला. खतरनाक गाईज, खतरनाक. बघा तुम्हाला जर इथं यायचं असेल तर पूर्ण ब्लॉग बघा. निळं पाणी, निळं आकाश आणि निळ्या आकाशात निळं पाणी. आपण इथले ना राईडचे रेट वगैरे सगळे काढून झालेले आहे. संध्याकाळचा सनसेट होतोय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आपण चाललो आहे आज कोकणात. आणि कोकणात कुठे चाललो आहे हे तुम्हाला आता तिथे गेल्यानंतरच समजणार आहे. आणि सकाळचे वाजले आहे, तुम्ही बघू शकता 4:47, ऑलमोस्ट 5 वाजलेले नाही का. गाडी पण तयार आहे निघण्यासाठी. आणि माझ्याबरोबर येतो आहे नीरज आणि अजून 3-4 फ्रेंड्स नाही का. आपण असे सगळे मिळून चाललो आहे. आता पटापट निघतो आहे, की रात्रभर जे काल शूटला गेलो होतो आपण त्याचा डाटा कॉपी करण्यात 2 ते 2:30 वाजले. आणि तो डाटा क्लायंटला लगेच पाठवायचा होता, त्यामुळे ड्राईव्हला अपलोड करायला वेळ लागला. आणि रात्रभर जागे राहावं लागले, त्याच्यामुळे आता तसाच निघतो आहे आम्ही. तर आपण जाणार आहे नाही का तामिनी घाटातनं जाणार आहे नाही का आपलं. तर तुम्हाला तामिनी घाटातला जर सनराईज भेटलाच तर ड्रोनच्या व्ह्यूने तुम्हाला बघायला भेटेल. नक्कीच ड्रोन शॉटने तुम्हाला दाखव. आणि गेट लावून घेऊ का भाई, गेट लावून घेऊ. चलो भाई लोक, आम्ही आता आलो आहे नाही का दिलखुश पावडा खायला. आणि पावडा खातो आणि दिल खुश करतो नाही का. मागच्या वेळेस पण खाल्ला होता, यावेळेस पण खाऊ. तामिनी घाटाचा असा गेम आहे माहिती आहे का, की घाटाचा रस्ता खूप छोटा आहे आणि त्याच्यातनं पण ट्रक वगैरे ट्रॅव्हल करताय नाही का. एक नंबर रस्ता आहे, बघू शकता तुम्ही समोर. छोटा रस्ता आहे, जंगल आहे, बाजूला मस्तपैकी डोंगर आहे आणि हिरवागार झाड आहे मस्तपैकी. वातावरण एकदम एक नंबर आहे नाही का. फक्त थांबायला जागा नाही आहे. आणि दुसरा सीन असा होतोय का आम्ही आहे ना पाणी घेतलेलं आहे नाही का, बॅरियल घेतलेलं आहे छोटं पाण्याचं. आणि ते ना दनादन आपटत आहे. ते बघा मी असं पकडून बसलेलो आहे त्याला, इकडे दिसतंय बघा पकडून बसलेलं आहे, ते आदळू नये म्हणून. आणि समोरचा एकदा व्ह्यू बघा तुम्ही, काहीच. व्ह्यू दिसलेला आपल्याला. आणि रायडर बघू शकता नाही का तुम्ही, भरपूर असे रायडर फिरतोय नाही का. एक नंबर व्ह्यू आहे आणि तो बघण्यासाठी थांबलो आहे नाही का आम्ही. तुम्हाला पण दाखवतो भाई, ब्लॉगिंग करतोय फुल रायडर इतके फिरताय नाही डायरेक्ट. मला पण असं वाटायला लागलं आता आपण पण आपली त्रिशूल घेऊन यायला पाहिजे होतो.
आणि समोरचा व्ह्यू बघा तुम्ही फक्त काही जाता व्ह्यू बघा फक्त तुम्ही एक नंबर व्ह्यू फक्त आहे ना. आपण इथं चुकीच्या वेळेत आलो आहे. आपण यायला पाहिलं होतं पावसाळ्यात. खरी मजा पावसाळ्यात आहे नाही का इथं. खतरनाक व्ह्यू दिसतोय. आणि हवा इकडून असं करत आपण आलेलो आहे. रस्ता एक नंबर आहे. हवा इकडून गाड्या येतील पाहता. हवा रस्ता आहे खतरनाक. गाईच समोरचा व्ह्यू बघा तुम्ही आता फक्त एक नंबर दिसतोय नाही का. म्हणजे मोबाईलमध्ये एवढा खास नाही दिसत आहे पण डोळ्याने एकदम खतरनाक दिसतोय. आणि हा बघा समोरचा इकडचा पण व्ह्यू बघा. इकडून गाडी ज्या वेळेस येते ना त्यावेळेस लय जबरदस्त दिसते नाही का. गाडी पूर्ण हाईड होती आणि त्याच्यानंतर रिव्हील होती नाही गाडी. पण खतरनाक टर्न आहे नाही का. टर्न जर चुकला तर डायरेक्ट इथून खाली नाही का. सांभाळून या, सांभाळून ट्रॅव्हलिंग करा आणि सेफ परत घरी जा. भाई लोक फायनली ना तामिनी घाट संपत आलेलं आहे नाही का. घाट मस्त आहे एकदम. फक्त रस्ता छोटा आहे नाही का. तेव्हा छोटा रस्ता असल्यामुळं फुल ट्रॅफिक आहे नाही का. रस्ता बारीक असल्यामुळे ना ओव्हरटेकला खूप प्रॉब्लेम होतो. इथं तरी थोडा मोठा आहे पण मागे आहे ना खूप छोटा होता नाही का. वन टायमाला वनच व्हेकल जाऊ शकतं किंवा 2 छोट्या कार जाऊ शकतात नाही का. ट्रक वगैरे आली तर गाडी डायरेक्ट रस्त्याच्या खाली उतरावं लागते. असा रस्ता आहे. पण ठीक आहे आता आपण फायनली उतरतोय नाही का. हे समोर बघू शकता तुम्ही MIDC दिसते ना तिथे खाली घाट संपतोय पूर्ण. आणि आपण आता ह्या ट्रकला क्रॉस करून हे बघा बारीक रस्ता असल्यामुळे थोडासा डिफिकल्ट आहे ट्रॅव्हल करण्यासाठी. पण मस्त आहे घाट. नक्की तुम्ही एकदा ट्रॅव्हल करा. पण करताना पावसाळ्यात या नाही का. आता येऊ नका. म्हणजे भारी आहे आता पण पावसाळ्यात एक नंबर वातावरण राहील. मस्त मजा घेता येईल तुम्हाला वातावरणाची. भाई लोक रस्ता बघू शकता तुम्ही. पूर्णपणे लाल मातीचा रस्ता आहे नाही का. आणि आपल्या इकडे जशी काळी माती असते तशी इकडं पूर्ण लाल माती आहे. आणि आजूबाजूचं झाडं बघा बघतो तुम्ही धुळीने कसे झालेले ते पूर्ण लाल लाल. आणि ही जर धूळ आपल्या कपड्याला जर लागली तर मला नाही वाटत आपल्या कपड्याचा कलर जाईल म्हणून. आणि इतका खतरनाक कलर दिसतोय तो. ते बाहेर जायची आणि डोर खोलू बाहेर उतरायची इच्छा पण नाही का. हे बघा पूर्ण झाडं वगैरे पूर्ण लाल झाले आणि पूर्ण कलर चेंज झालेला आहे नाही का. आजूबाजूचा झाडाचा पानांचा कलर सुद्धा लाल झालेला आहे जे की ग्रीन आहे. रस्त्याचं काम चालू असल्यामुळं. आणि आपल्याला अजून असंच 15 ते 20 किलोमीटर अजून चालायचं आहे. त्याच्यानंतर येणार आहे दापोली. त्यानंतर पुढचा काय प्लॅन आहे तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. आता 20 किलोमीटरला असाच रस्ता लागणार आहे की चांगला रस्ता लागणार आहे मी तुम्हाला दाखवतो. सध्या तरी असाच रस्त्यावर ट्रॅव्हल करायचं आपल्याला. फायनली ना आम्ही दापोलीत पोचलो आहे नाही का. आणि दापोलीत पोचल्यानंतर खतरनाक धूळ माती याचा सगळ्यांचा सामना करून आम्ही ना इथं पोचलो आहे. आता आम्हाला इथून अजून एक 5 ते 6 किलोमीटर पुढे जायचं आहे जिथे की रूम वगैरे बुक केलेलं आहे नाही का. तिथे जाण्यासाठी परत स्ट्रगल करायचं आहे. रस्ता कसा आहे माहिती नाही आहे. चांगला असेल तर एक नंबर काम होईल. चांगलं नसेल तरी जावंच लागणार आहे आपल्याला. आपल्याकडे ऑप्शन नाही. हे बघा दापोली हे मार्केट आहे पूर्ण. आणि मार्केटमधून चाललोय नाही का आम्ही. ट्रॅफिक वगैरे भरपूर आहे आणि नेटवर्क पण गेलं होतं नाही का इथं. पण आलं आहे नेटवर्कचा पण खूप प्रॉब्लेम आहे नाही का. सरळ आहे. तुला महाराजांचा पुतळा दाखवतोय. हे बघा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काय एक नंबर बनवलेला आहे. ट्रॅफिक काय ऐकत नाही आहे इथली. खतरनाक कोण कुठून गाडी टाकल सांगता येत नाही. आणि जो की छोटासा घाट लागतो जिथे आपल्याला रस्ता खराब होता त्या रस्त्याने जर येत असाल टर्नला गाडी एकदम स्लो चालवा. इथले लोक असे खतरनाक गाडी पळवतात. टर्नला विचार करत नाही. 3 वेळा आमच्या अंगावर गाडी आली. त्याच्यामुळं
तुम्ही पण येत असाल तर सावधान, हळू चालवा गाडी आणि ट्रॅव्हलिंगची मजा घ्या. बाई लोक फायनली आहे ना, आता आम्ही जिथे बुकिंग केलेली आहे रूमची तिथपर्यंत येऊन पोचलो आहे नाही का. पण रस्ता इकडं थांबळ बरं का भाई, नहीं तो डायरेक्ट नाली में गाड़ी उतर जाएगी और 2 बंदों को उठा के बाहर निकालनी पड़ेगी. आणि इकडचे घरं बघू शकता तुम्ही, जबरदस्त एकदम जबरदस्त घर. हे बघा काहीतरी प्रोग्राम आहे इकडे. लोकेशन एक नंबर आहे, घरं पण एक नंबर आहे नाही का इकडचे. पण रस्ते खूप छोटे आहे नाही का, छोटे छोटे रस्त्यात ना आपल्याला प्रवास करावा लागतो. नाही बघा हे घर पण एक नंबर आहे घर. हे बघा जबरदस्त लोकेशन आहे बघा. इथं फोटोशूट करायला काय मजा येईल यार. आपण पण करणार आहे, पण बघू आता. सगळ्यात आधी आपल्याला तिथं पोचणं आहे, पोचल्यानंतर आपण पुढचा प्लॅन करणार नाही का. आपली एंट्रन्स राहील ते देखो या बघा, इथून मध्ये घुसायचं आहे गाईज आपल्याला. आणि इथून मध्ये घुसल्यानंतर खतरनाक रस्ता आहे छोटासा, आणि एक छोटासा चढा चढून आपल्याला मध्ये घुसायचं आहे. झाडांच्या अशा सानिध्यातून आपल्याला एंट्री करायची आहे. आणि एंट्री करता करता विचार हा पण करायचा आहे की गाडी कुठं निसर्गाच्या सानिध्यातून आहे. गाडी डायरेक्ट आपण बीचवर जाणार आहे. खतरनाक गाईज खतरनाक. बघा तुम्हाला जर इथं यायचं असेल तर पूर्ण ब्लॉग बघा. रिसॉर्ट कसं आहे काय आहे तुम्हाला मी सगळं सांगेल. बघा एंट्रन्स समोर समुद्र दिसला समोर, डायरेक्ट समुद्रात गाडी टाकतोय गाईज आम्ही. कशी याला म्हणता एंट्री आणि याला म्हणता रिसॉर्ट. खतरनाक एंट्री गाईज. इकडे पण बघू शकता किती झाडं आहे, तिकडे पण बघू शकता. भाईचा पण ब्लॉग चालू आहे आणि नीरज भाईचा ब्लॉग बघण्यासाठी नक्की जा तुम्ही. तो एडिट नाही करत, ती वेगळी गोष्ट आहे. त्यावेळेस मला असं वाटतंय की मलाच एडिट करून द्यावं लागेल त्याला. नक्की तुम्ही बघा त्याचा ब्लॉग. आणि हे बघा समुद्र दिसला का. एंट्री आता झालेली आहे. निळं पाणी, निळं आकाश, आणि निळ्या निळ्या आकाशात निळं निळं पाणी. आणि तिथं आम्ही पोचलो आहे. आणि हे इकडे रूम वगैरे आहे. आता इथे पहिले आम्ही रूमची सोय करू, भेटू त्यांना, आणि मग तुम्हाला काय ते सांगू. बीचवर तर येऊन पोचलो आपण, आणि बीच बघू शकता तुम्ही खतरनाक आहे, समोरच आहे. आणि गाडी इथे लावलेली डायरेक्ट आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर इकडे जत्रा बघा तुम्ही. आता फक्त या जत्रेत आपण पण जाऊ थोड्या वेळाने आनंद घेण्यासाठी. हे प्रायव्हेट बीच आहे आपलं. 2 दिवसासाठी आपलंच आहे. जत्रा तिकडं आहे, जत्रेचा पण आनंद घ्यायला जाऊ आपण आता थोड्या वेळाने. आम्ही दोघंच आहे सध्या, बाकीचे 5 लोक ते अजून येत आहे नाही का, त्यांना वेळ आहे. आणि हे बघा इथं थांबलो आहे आपण. इथली सगळे डिटेल्स मी तुम्हाला थोड्या वेळाने देईल. आता सध्या फक्त इथं थांबलो आहे. आधी भेटून घेतो, बोलून घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. भाई लोक फायनली आपल्याला भेटलेला आहे. हा रूम आहे आणि ही जागा बघू. फटाफट फ्रेश होतो मग तुम्हाला भेटतो. चला तर मग आपण चाललो आहे आता. समोर जे ॲक्टिव्हिटी चालू आहे ते बघण्यासाठी, कारण की आम्ही दोघं चाललेलो आहे नाही का. आणि रूमवर पण बोर होतो आहे, त्याच्यामुळे जसं चक्कर मारून येऊ तुम्हाला पण दाखवतो. आणि समुद्र बघू शकता, पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे नाही का. आता संध्याकाळी मला तरी वाटतं पाणी इथपर्यंत यायची शक्यता आहे, कारण की ही पूर्ण जमीन ओली आहे नाही का. त्याच्यामुळं बघू आता संध्याकाळी पाणी कुठपर्यंत येतं. थोडासा चक्कर मारतो, तुम्हाला पण दाखवतो काय आहे काही नाही. तुम्ही पण मजा घ्या, मी पण मजा घेतो. भाई लोक फायनली आपण इथे येऊन पोचलो आहे नाही का. आणि वेगवेगळ्या राईड इथं चालू आहे असं आम्हाला वाटलं होतं, पण गरमी वाढल्यामुळं आहे ना पब्लिक डायरेक्ट रूमवर पळाली आहे. आम्ही आता इथं अंदाजा घ्यायला आलो आहे किती तिकीट काय आहे, कसं आहे, कोणती राईड आहे, आणि तुम्हाला पण दाखवायचं होतं. त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे. आपल्याला फक्त एकच राईडचं नाव माहिती आहे, बनाना राईड. बाकी काही माहिती नाही आहे. हा इथं डायनोसॉर दिसतो बघ मला छोटा. आणि हा इकडं बघा ऑक्टोपस राईड आहे ती. नावं तुम्ही शोधून घ्या, मला समजलं तर मी तुम्हाला सांगेल. आता सध्या फक्त तुम्हाला दाखवतो आहे काय काय आहे.
कसं कसं आहे तर बघा यांची राईड चालू होती आता तुम्हाला बघायला भेटल कसा असतो हा विषय आणि किती लांबपर्यंत घेऊन जातात. कारण की आत्तापर्यंत ऐकलं होतं नाही का इथं आपल्याला सांगितलं जातं खूप आत घेऊन जाऊ पण तसं काही नसतं. पण आता समजेल आपल्याला किती आतपर्यंत घेऊन जातात. त्यांची राईड सुरू झालेली आहे आता. बघा बाई त्यांना हाताने ढकलत मध्ये घेऊन चाललेला आहे. तो पण मध्ये जातो काय काय माहिती आता त्यांच्याबरोबर. तो जसा मागे फिरेल त्याच्यानंतर आपल्याला समजेल राईड चालू झाली की नाही झाली. नॉर्मल आणि हे बघा इथं फिरते बघा ते बघू शकतो. एक नंबर आहे पूर्ण भिंगरी फिरते आता त्यांची. आणि बोट परत रिटर्नच्या दिशेने आता त्यांचं झाल्यानंतर हे दोघं इथे थांबलेले यांचा नंबर आहे आता. परत फिरवायला नेलं त्याने. बघू शकता गाईज कसा विषय बघा. तेव्हा गाईज आता ही दुसरी राईड चालू झालेली होती आणि बघू आपण आता ते हवेत उडता की नाही. फुल जोरात पळवतोय तो आता वगैरे. आपण इथले ना राईडचे रेट वगैरे सगळे काढून झालेले आहे. म्हणजे इथे जेवढ्या पण राईड दिसत आहे ना तुम्हाला ह्या सगळ्या पण राईड जेवढ्या पण दिसत आहे म्हणजे याच्यात तुम्ही ना 750 रुपयात कोणत्या पण 3 करू शकता. आणि जर नॉर्मली साध्या करायच्या असेल तर 300-400 असा रेट आहे नाही का त्याचा. पण पॅकेज जर घेतलं तर 750 3 राईड. आणि जर तुम्ही बार्गेनिंग केली तर अजून कमी होऊ शकतं. सध्या तरी आम्हाला काही करायचं नाही का. आम्ही फक्त टाईमपास करतो आहे. चेक करत होतो की काय रेट वगैरे. कारण की आपले माणसं अजून आलेले नाही का. अजून बाकीचे सगळे आल्यानंतर अजून रेट कमी होऊ शकतो. कारण की आपण टोटल 7 ते 8 जण आहे नाही का. फायनली ना ते समोरून आहे ना आम्ही हे बघा इथून इथपर्यंत येऊन पोचलेलो आहे. आणि घामाने अवतार बघू शकता पूर्णपणे ओलं झालेलं आहे नाही घामाने. खतरनाक ऊन आहे. आणि आपलं लोकेशन बघू शकता एक नंबर लोकेशन आहे नाही का. बघा इथं रूम आहे इकडे रूम आहे. आणि कार उन्हात होती त्याच्यामुळे आता सावलीत लावायचा प्रयत्न चालू आहे. कारण की ऊन खूप लागतं आहे नाही का. आणि गाडी पण खूप गरम होईल. लॅपटॉप वगैरे गरम झाल्यामुळं काढून घेतले आपण. फक्त गाडी सावलीत लावायची. इकडे समोर लावून देऊ गाडी सावलीत. बघा बाई गाडी लावायला चाललं आहे. काही लोक आता वाजले दुपारचे 3 आणि ऊन इतकं आहे ना की परिणाम लागला नाही का. आपल्याला झोपलं आहे त्याची पण थोडीशी तब्येत डाऊन झाली नाही का. त्याच्यामुळे मी बाहेर बसलो. बाहेर मस्त आवाज आली त्याच्यामुळं. आणि खूप मन होतं आहे ते समुद्रात जाऊन मस्त आंघोळ करा. आणि ऊन जास्त असल्यामुळे तिथेच बसले मस्त वाटतं आहे. मस्त एकदम भारी वाटतं आहे. आता फक्त वाट बघायची संध्याकाळचे 5-5:30 वाजण्याची. आणि मस्तपैकी समुद्रात जाऊन एकदा डुबकी मारायची आणि ती इच्छा पूर्ण करायची. आणि ती समोर समुद्र आहे सगळं आहे पण आपल्याला जाता येत नाही उन्हामुळे. मग आता फक्त ऊन जायची वाट बघायची मस्त जाऊन एन्जॉय करायचा. आता संध्याकाळचा सनसेट होतोय काय एक नंबर व्ह्यू आहे बघा. आणि पब्लिक फुल एन्जॉय घेते. आणि आम्ही रात्री झोपलेलो नव्हतो. रात्रभर जागा होतो. डाटा कॉपी करत होतो. काल सुटलो होतो त्याच्यामुळे खतरनाक झोप लागलेली होती नाही का आम्हाला. हे बघा सनसेट खतरनाक व्ह्यू नाही का खतरनाक. भाई मस्त आता जेवण वगैरे झालेलं आहे. सगळे लाईट वगैरे ऑफ झालेले आणि आपल्याला पण आता झोपायचं आहे. कारण की संध्याकाळी सनसेट बघितल्यानंतर आपण परत थोडं झोपलो होतो. खूप झोप लागत होती रात्रभर जागलेला असल्यामुळे परत झोपलो होतो. आता जेवण वगैरे केलं आणि आता परत चाललो आहे झोपायला.